नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत। सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, राजकीय प्रहार पक्षाच्या विदर्भातील पदाधिकाऱ्यांची गुरुवारी एक महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आमदार बच्चू कडूंच्या उपस्थितीत ही महत्त्वाची बैठक होणार आहे। अमरावतीसह विदर्भातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा या बैठकीमधून घेतला जाणार आहे। लोकसभा निवडणुकांमध्ये प्रहारची भूमिका काय राहणार आहे हे या बैठकीत स्पष्ट होणार असल्याची देखील माहिती मिळते आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघात बच्चू कडू प्रहारचा उमेदवार देण्याची शक्यता देखील वर्तवली जाते आणि या सगळ्याविषयी अधिक माहिती देण्यासाठी माझे सहकारी स्वप्नील उमाप आपल्यासोबत जोडले गेलेत। स्वप्नील, सुमित, लोकसभा निवडणुकीची जी आहे ती रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाची नेमकी काय भूमिका असणार आहे हे त्या 21 तारखेला म्हणजे गुरुवारी होणाऱ्या बैठकीत स्पष्ट होणार आहेत। आमदार बच्चू कडूंनी विदर्भातील जेवढे संपूर्ण जिल्हाध्यक्ष आहेत या जिल्हाध्यक्ष आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे। महायुतीमध्ये बच्चू कडू राहणार का की बाहेर पडणार हे देखील पाहिलं जाणार आहे, कारण अनेकदा जागा वाटपावरनं त्यांनी नाराजी सुरुवातीला व्यक्त केली होती। 3 ते 4 जागा आम्हाला महायुतीनं दिल्या पाहिजे असं बच्चू कडूंनी म्हटलं होतं। ज्या पद्धतीनं भाजपला लोकसभा महत्वाची आहे त्याच पद्धतीनं आम्हाला विधानसभा देखील महत्वाची आहे, त्यावर भाजपनं चर्चा केली पाहिजे असं अनेकदा बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत आणि अशातच प्रहारची काय भूमिका आहे हे जे आहे ते बच्चू कडू या बैठकीत मांडणार आहेत। संपूर्ण जिल्हाध्यक्षांचं मत जाणून घेणार आहे। तर दुसरीकडे अमरावतीमध्ये जे आहे ते बच्चू कडूंनी दावा केलेला होता। अमरावतीमध्ये देखील बच्चू कडू स्वतःचा उमेदवार देण्याची शक्यता आहे। त्या पद्धतीनं 2 दिवसांपूर्वी आमदार रवी राणांनी एक वक्तव्य केलं होतं की खासदार नवनीत राणांच्या उमेदवारीला जे कोणी एनडीए मधील घटक लोक विरोध करतात या लोकांना एका मंचावर आणून नवनीत राणांचे ते प्रचार करतील असं बच्चू कडून असं रवी राणांनी म्हटलं आणि त्यानंतर बच्चू कडूंनी देखील काल एक मिश्किल प्रतिक्रिया दिली। त्यामुळे बच्चू कडू कुठेतरी रवी राणांच्या वक्तव्यावर नाराज असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळते। त्यामुळे शेतकऱ्यांच्यासाठी आणि सर्वसामान्यांसाठी जो उमेदवार असेल तो उमेदवार आम्ही देऊ असं देखील बच्चू कडूंनी म्हटलं। त्यामुळे अमरावती लोकसभा मतदारसंघात बच्चू कडू उमेदवार अमरावती लोकसभा मतदारसंघासंदर्भात नेमका काय निर्णय घेतला जातो या बैठकीत ते देखील कळेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तुम्ही बोलले होते की अमरावती लोकसभा मतदारसंघात तुम्ही दावा केलेला आहे, परंतु महायुतीमधनं नवनीत राणांना उमेदवारी या ठिकाणची जाऊ शकते, मग अशा वेळेस प्रहारची का भूमिका पाठिंबा की प्रहार उमेदवार उभा? आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने राहू, वेळ आली तर उमेदवार उभा करू।